5 किलोमीटर लांबीचा आणि राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प। या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। एकूण 18 तीर्थक्षेत्राला जोडणारा हा शक्तिपीठ महामार्ग बांधण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। मात्र या शक्तिपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होताना दिसतोय। शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी आज सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी रत्नागिरी नागपूर महामार्गावरील अनंगढाळ टोल नाक्यावर रस्ता रोको आंदोलन केलं। आंदोलन होतं हे फक्त आमच्या ज्या जमिनी ची मोजणी करून अधिग्रहण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे आणि त्यामध्ये नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग त्या जमिनीसाठी संपादित केली जात आहे। जमीन त्याचा विरोध आहे, त्यास विरोध आहे म्हणून आम्ही हे आजचं आंदोलन रस्ता रोको आंदोलन उभं केलं होतं। त्याचा मुख्य उद्देश हाच आहे, एक आहे की एक तर नागपूर आणि एकच आमची मागणी आहे, रत्नागिरी नॅशनल हायवे असताना या शक्तिपीठाची गरज नाही। या शक्तिपीठामुळे आमच्या तालुक्याला कोणताही फायदा होणार नाही। या शक्तिपीठाच्या मुळे हा रस्ता शक्तिपीठाचा आहे तो 15 ते 22 फूट उंचीवरून जाणार आहे, त्यामुळे आमच्या तालुक्याला कोणताही फायदा नाही। याला रोडला ऍक्सेस नाही। आमच्या जमिनी आधीच तालुक्यामध्ये यापूर्वी नागपूर रत्नागिरी नॅशनल हायवेला गेलेले आहेत, पाझर तलावाला गेलेले आहेत, शेततळ्याला गेलेले आहेत, नाला बंटिंगला गेलेले आहेत। त्यामुळं आता सध्या आमच्याकडे जमिनी कमी झालेल्या आहेत, व्यवस्था मोठी आणि जमिनी अक्कलकर राहिलेल्या आहेत। आमच्या कुटुंबाचं उपजीविकेचं साधन ही शेती आहे मुख्य, त्याच्यावर आम्ही एकरी बागायत शेतकरी 10 ते 15 लाख, 15 ते 20 लाख, काही शेतकरी 20-20 लाख रुपये एकरी उत्पन्न घेत आहेत। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही तुटपुंजा जो मोबदला देणार आहेत त्यातून आमची कायमची भाकरी हिसकावून घेणार आहे। त्यामुळे आमची भूमिका एकच आहे शेतकऱ्यांची की तुम्ही आम्हाला नोटीस काढली नाही, आम्हाला विचारलं नाही, आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, त्याची सुनावणी झाली नाही। तुम्ही पहिल्यांदा दर जाहीर करा, लोकांना नोटीस काढा, त्यांचं म्हणणं घ्या आणि नंतर शिवारात पाय ठेवा। ही आमची भूमिका आजच्या या रस्ता रोकोसाठी आंदोलनात। अधिवेशन चाललं, तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय मागणी करणार? अधिवेशनामध्ये शक्तिपीठ रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे। आजचं प्रशासनाने निवेदन घेतलेलं आहे, त्यांना त्या निवेदनातून सांगितलेलं आहे या अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये साहेब आमच्या लेकराबाळाच्या तोंडचा घास हिरावून घेऊ नका, हे शक्तिपीठ रद्द करा आणि जर रद्द करा किंवा याचे पहिल्यांदा दर ठरवा, लोकांना कळू द्या, लोकांच्या नोटिसा द्या आणि त्यानंतर शेतकऱ्यांची संमती असेल तर पुढील कारवाई करा। शासनानं जर मोजणीला सुरुवात केली अशी माहिती समजते, तुमची काय पुढली दिशा? आज यलमार मंगेवाडी आणि कमलापूरमध्ये मोजणीसाठी नोटिसा निघाल्या होत्या, परंतु शेतकऱ्यांनी ते अडवलेलं आहे, शासनाने थांबवलेलं आहे। आज पहिल्यांदा शासनानं जास्त प्रमाणात फोर्स केलेला नाही। मी एवढंच म्हणतोय की असंच सहकार्य करा, आमचं मोजू नका, आमच्यात येऊ नका रस्त्यावर, आम्हाला फक्त पहिल्यांदा मदत करा। ज्या दिवशी तुमची भूमिका फायनल होईल, शेतकरी नेते आहेत, या आंदोलनातला प्रत्येक घटक हा नेता आहे, आम्ही निमित्त मात्र आहे, पदाधिकारी नेमले ते आम्ही निमित्त मात्र आहे। या प्रत्येक गावात 1-2 पदाधिकारी घेऊन आम्हाला वेळ द्या, पालकमंत्र्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना भेटतो आम्ही, आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर सहमतीने काय असेल तर तोडगा काढावा। सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सांगोला लीडर या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। अभिलाषा प्लाय ग्लास अँड हार्डवेअर जुनून।